सुख आहे. आपलं सुख कशा ते बायको असावा पण तिला भाऊ नसावा, तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा. आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा. ठकीला कपाट दिसत आहे का सुईचं, तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही. पण येड पोरग म्हणतो मला देखणी बायको पाहिजे, उगाच भंगरी, वन साइड भांग, बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा, वन साइड भांग पाडी तर बागलात गोचिड्या. त्याला बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे. अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय त्याचं वाटोळ करतो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो. मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे. कुत्रीचं पिलू सुखी आहे, त्याचं कारण काय, याचं उत्तर आहे त्यांच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहे, आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. अरे त्या बापाला जर जमलं नसतं, तू पागल बिगल. ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हा किंवा नाही का, लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही. नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, तर देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला. बायको पळू दे राहून रामाची, पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याने. आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चल. अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा. रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायच्या रोज. जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याची असून भजन करीत होता. आणि 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण. ते दिलं सोडून, दाढी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली. उर फटेपो तेव्हा सुद्धा माहिती नाही. काही लोक म्हणते वाढलं 17 जण बामणं मारली, एवढी बामणं आणली कुठून होती. इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली. बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेली ती का आला, त्यांना गावातलंच खपानं. काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक. अरे वाल्यानं 17 जण मारली नाही, टाळकरी मंडळी. वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता. एवढा नशिबान माणूस होता. चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल. पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव ना, वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला. का, त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो. आपण ते दिलं सोडून, वाल्यानं माणसं मारली, मारू दे. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. कोणाचं वाक्य आहे, जनकाचं. आता लय बारीक आहे का बरं, जनकाचं वाक्य. पोरगी कुणालाही नाही द्यायची. पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीने नांदायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहित झालं, त्याला गुड्डी गेली का आपली. मग गुड्डीची आई म्हणली, अहो गुड्डी नाही तशी दिसती, ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती. आता आंधळ दळीत आहे. आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज. जनकानं सांगितलं मी पोरगी देईल, पण अशा भंगाराला देणार नाही. ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीता न्यायची. अक्कल बंद झाली लोकांची. पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे. ते आले पाहाला, धनुष्य पाहिले होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण, ते सीता उचलून काय करतो. म्हणजे हाय ती रांडकी व्हायची. ते चालले निघून. त्याला विचारलं का हो चाललंय, पाहायला आलतो म्हणजे.
सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं आम्हाला काय करत. मग काय झालं, या पठ्ठ्याला आमंत्रण नव्हतं. कोणला? रावणाला. पण आलाच का? का ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगट सगळ्या माणसांना अहंकार आहे, दुःख येणारच, येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला, किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनका सांगितलं असं एखादा, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकीच्या देवांना हाका मारले, खंडोबा, बैरोबा, बिरोबा, हे नंगाड देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही, तर कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा महाराज त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्ही मुळे दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ, हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना, 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मारू दे, उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1, पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतंय याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवत जा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला व्हायला असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता हे 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2, 3, वाणी जपून वापरा.
याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा सेटचे खेळे निघेलच होते, तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार आहे, नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का धुणं? तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखं गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो, शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुला कोण आणि सुनबाई कोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कवी कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळताना तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1. अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते बिर्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे द्यायला आता एका कोंबडी पोता त्या आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट, घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना, घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अतिश्रीमंत जी माणसं आहेत ना त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहाला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे उभे असतात बामठेवानी. पाहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. जे इटाराची त्या ते लोक यांना चहा पाहिजे, त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार. पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला का? तुला चहा आला पैसे नाही. JCBनं काय खड्डा घेतो का हलकटा? अरे ते गाऊन डिपा इटा रचून चहा भाजी देई. हे श्रीमंत माणसांचं लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ती हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि पार सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात.
भजनांच्या बायका तरी म्हणतात आले का. ब्युटी पार्लरला नेली, ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागत्या पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलून मध्ये आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश आयुष्याला, हो नका करू नाश आयुष्याला, नका करू नाश आयुष्याला, नका करू नाश आयुष्याला. तरी पुणे हाती उपदेश, आता तरी पुणे हाती उपदेश, चालले होते तेवढे पूर्ण करून घ्या. शरीराला न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल, इथे बरं का आपण अजून ज्ञान शब्दावर आहे. आपण तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजावलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोण कोणती बोंबला माया. माया नावाची म्हातारी मरावा. माया कोण आहे, माया विकने भ्रमला म्हणता मी भाजी खरे. सर्व विद्याय दारुण चरण रिकाले वाटे. ज्ञान यायला मुलगा झाला पाहिजे. त्या मुलाचं नाव मोहम्मदला सगळं मुलाचा बोध आणि म्हातारी मेली पाहिजे.
माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोलत नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही. आता हे उगच चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोर आहे, आपल्या पोराचा आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदार मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. माया वजा केलो आपण देवे. परत मी नाही का माया वजा केली का आपण नाही काय? आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहित नाही ना. हा आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, हे तिचा बाप पिसाळा झालीच नाही मला, ती मला मेली मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पणाला, त्याला विचारलं का आणली? आपले जात. हा मायेचा तमाशा आहे. आणि या मायेत आपण गुंतलोय. नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहीत नाही, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट. त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहेत 16. आता मोजा 16 पोरं. हे चोपदार उरकायचंय का? ए 16 पोर आहेत म्हातारीला. ए म्हातारी दिसत नाही, पण पोरं 16 आहे. मोजा 16 पोरं. काम, क्रोध, लोभ, मत, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा 6 आणि 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबली पासून या बाबली पोत इकडली अक्की इकीन, तू जिरीन, आणि जिरावली नाही तर मी म्हणा बापाचा नाही. सुनबाईचं सासूचं भांडण झालं. सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड हाणायचं नाही, आपण मुळ्याच हाणायच्या. माऊलीनं ओविलेली वरी वरी पालवी खुडायचे आणि मुळी उदक घालायचे. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेले हाणायचे आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घोळ घोळा वाजती
कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव असा मोकळा झाला एका गपक्यात म्हातारी मेली कारण भजन केलं का म्हातारी आता साखळी लागली म्हातारी मेल्यामुळं आपल्याला मुलगा झाला बोध आणि तो मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला म्हणून आजच्या अभंगाला शेवटे बाप रखमादेव वरू कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्या लावीत बसलो नाही मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुशीत बसलो नाही मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं माझं हृदय सद्गुरू जेणे ताळलं आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला पण चौरंग कोणता केला 15व्या अध्यायातली पहिलीच ओळी आता चौफाळून हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंची मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली कोणती ऐका ज्ञानराज माझी साधकाचा ज्ञानाबाई माझी वेदशास्त्र पहिला मुलगा वेद दुसरा मुलगा योग तिसरा मुलगा साधक चौथा मुलगा अनाथ पहिल्यासाठी अमृतानुभव दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ अशी 4 मुलं मला झाली आणि माया नावाची म्हातारी मेली तेव्हा मी माऊली नाही झालो विश्व माऊली झालो पण म्या काय केलं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा सर लय पाठ आहे लोकांच्या पसायदान मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय आहे आता आता हा शब्द कोणत्या काळी वर्तमान काळी पसायदान कधीच आहे 750 वर्षाचं त्याला आत्ता शब्द आला याचा अर्थ काय हो आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पिठावर का वडीतो का बनवायचंय आयत्या पिठावर रे काय पण ज्ञानोबा म्हणले मी तसं नाही केलं मी माझं देहपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं किंबहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देवे आणि आपली माणसं नुसतं छाताड झोडून मी केलं तो काय केलं काय केलं काय तो अय काय म्हणते आपण हे नाही हो नाही 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा काही झालं तरी तुम्ही मी मरणार लई वळवळ करू नका हे सगळं क्षणिक आहे क्षणिक क्षणिक आहे क्षणिक आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत अज्ञानात आहे आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपले 3 लाख देतो इंद्रिकर बोकस मुक्षून दो बॉक्सायला काय मागे पण ते 3 लाख खर्चायचे कवा माणसाकडे विचार नाही राहिले 2 भावांची मारामारी बांधावरून झाली पोलीस स्टेशनला केस गेली दोघांनी तक्रार दिली पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका 1 लाखाला काय अज्ञानी लोक आहे महाराज काय अज्ञानी माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज नाही तर माणसं संपलेले अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना इथंच राहणार आहे ना काय संग न्यायचंय आणि संग 3च गोष्टी नेता येतात एक आयुष्यात कमवलेलं ज्ञान केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद बाकी हे गाडी मी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय काय नाही काय होत नाही आशबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल तू जाणं गरजेचं आहे महिला मंडळ मला उत्तर द्या एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात चाल 24 दर तासाला 1 नुसती नेसतच राह मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटे बोत राह